आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल होती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण नगररचना आणि मूल्य निर्धारण प्रश्नपत्रिकेचा पुढील भाग सोडून घेणार आहोत. यामध्ये बुद्धिमत्ता या विषयावरती कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले जातात, ते प्रश्न तुम्हाला कसे सोडवायचे असतात, सर्व स्पष्टीकरणासोबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. यामध्ये आपण टॉपिक नुसार काही महत्त्वाचे प्रश्न ऍड केलेले आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आणि ते प्रश्न तुम्हाला कसे सोडवायचे असतात सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. आता आपल्याला हा पहिला प्रश्न कसा सोडवता येईल ते व्यवस्थित जाणून घेऊया. काही अक्षर आणि काही संख्या दिलेल्या आहेत. यामध्ये सुद्धा तुम्हाला काही अक्षर काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्याच प्रकारे तुम्हाला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती अक्षर आणि कोणत्या संख्या येतील ते शोधायचं आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. त्यासाठी जी एबीसीडीची आपण अशा प्रकारचे मांडणी करतो, हा जो तक्ता आहे तो आपल्याला सर्वात पहिल्यांदा इथे काढून घ्यायचा. तर पटकन मी काढून घेतो. अशा प्रकारचा तक्ता आपण काढून घेतलेला आहे. इथून ए पासून तर एम पर्यंत आणि एन पासून इथे झेड पर्यंत. ए पासून ए 1 नंबरला, झेड 26 नंबरला, हे अशा प्रकारचं सर्व काही तुम्हाला अशा प्रकारचा हा तक्ता व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता इथं सर्वात पहिल्यांदा एफ दिलाय. आता एफ पासून काय आलेलं आहे, 1 नंबरचं अक्षर एच आलंय. एच पासून पुढे काय येईल, 1 नंबरचं अक्षर ते शोधायचं. त्यानंतर इथं एम आलंय आणि त्यानंतर जर विचार केला तर पी हे पहिलं अक्षर आलेलं आहे. म्हणजेच इथं एफ आलेलं आहे. त्यानंतर एफ पासून इथे एच आला म्हणजेच +2 झाले. प्लस किती झाले, 2. त्यानंतर जर विचार केला तर आता पुढील कोणतं अक्षर येईल ते आपल्याला शोधायचंय. तर पुढे जर विचार केला तर आता आपल्याला कसा गॅप घ्यावा लागणार आहे. आता एम दिलाय आणि त्यापासून पी आलाय म्हणजेच इथं एम दिलाय आणि त्यापासून इथं पी आलेला आहे. म्हणजेच इथं +3 अक्षर झालेली आहेत. म्हणजे एम सोडता इथं पुढील 3 नंबरचं अक्षर आपल्याला आलेलं बघण्यासाठी भेटत आहे. आता इथं सर्वात पहिल्यांदा +2 झालेत आणि +3 झालेत. म्हणजे +2. आता जर विचार केला तर +3 इथं अक्षर दिसत असतील. म्हणजे आता आपल्याला इथे देखील +3 करावे लागणार आहे. म्हणजे इथं के हे जे अक्षर आहे ते यायला पाहिजे. म्हणजे सर्वात पहिल्यांदा +2, त्यानंतर +3 आणि त्यानंतर पुन्हा इथं के पासून यम आला. म्हणजे इथं समजा के पहिलं अक्षर आलं आणि के पासून यम आला तर +2 होणार, बरोबर की नाही. म्हणजे +2 त्यानंतर +3 त्यानंतर +2 आणि +3 अशा प्रकारची इथं मांडणी केली गेली. एकदम सोपं तुम्हाला इथं समजून येईल. अशा प्रकारचं तुम्हाला समजलं की पहिलं अक्षर कोणतं येतंय, मग आपल्याला के हे पहिलं अक्षर येतंय. आता के पहिलं अक्षर येतंय म्हणजेच आपला पर्यायामध्ये जर विचार केला तर आपला हे पर्याय कट झालं इथून. यामधून हे एक कट झालं. आता फक्त हे 2 राहिले. ठीक आहे. आता जर विचार केला अक्षर, आता हे अक्षरांविषयी आपण बोलत आहोत, परंतु अंकांचा जर विचार केला तर सर्व पर्यायामध्ये 331 331 331 तुम्हाला बघण्यासाठी भेटत असेल. बघा 331 अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटत असेल. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे इथं के झाल्यानंतर 331 हेच येणार, बरोबर की नाही. म्हणजेच आपल्याला अंक जे आहेत त्यांचं करायची सुद्धा गरज नाहीये. कशा प्रकारचं आलं ते बघण्याची सुद्धा गरज नाहीये. फक्त आता शेवटचं अक्षर आपल्याला कसं आलं ते बघायचं. इथं टी आहे, टी पासून इथं यू आला. यू पासून पुढे काय आलंय, डब्ल्यू आलाय आणि त्यानंतर एक्स आलाय. ठीक आहे. आता जर विचार केला तर टी पासून यू आला म्हणजे टी कुठे आहे, टी इथे आणि त्यानंतर पुढील लगेच अक्षर म्हणजेच +1 झाले. ठीक आहे. इथं यू आलेलं आहे. ठीक आहे. आता यू पासून पुढे काय येईल, मग यू पासून +1 केल्यानंतर व्ही येईल. म्हणजे जर विचार केला तर इथं व्ही यायला पाहिजे आणि लगेच पुढील अक्षर डब्ल्यू यायला पाहिजे. बघा डब्ल्यू आहे का पुढील अक्षर, पुढील अक्षर डब्ल्यू आहे, बरोबर. इथं व्ही आल्यानंतर पुढील अक्षर डब्ल्यू आहे आणि डब्ल्यूच्या पुढील अक्षर लगेच एक्स तुम्हाला दिसत असेल. म्हणजे शेवटचं जे अक्षर आहे त्यामध्ये फक्त +1 अशा प्रकारची इथं मांडणी तुम्हाला झालेली बघण्यासाठी भेटून जाईल आणि त्यावरतून तुम्हाला समजत आहे काय, आपला हे पर्याय बरोबर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं. आपण हा प्रश्न कसा सोडवला हे तुम्हाला समजून आलं असेल. एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशाच प्रकारचे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जातात आणि याच टाईपचे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न नक्कीच विचारले जाणार. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं, जेणेकरून तुम्हाला कसाही प्रश्न आला तर त्यामध्ये काय क्रिया झालेली ते तुम्हाला लगेच समजून येईल आणि तो प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त लवकर सोडू शकता. चला आता पुढील प्रश्न. 2 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, समीकरण सोडवा. समीकरण सोडवायसाठी सुद्धा तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारला जाणार. आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे यामध्ये प्रश्न विचारले जातात. मागील भागामध्ये आपण थोडा वेगळा टाईप सोडून बघितलेला आहे. कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यांना कसं सोडवायचं असतं. समीकरण सोडवा यावरती नक्कीच प्रश्न विचारला जाणार. आता हा थोडा वेगळा टाईप आहे. आपण या टाईपचे उदाहरणं सोडूया आणि बाकीचे जेवढे पण महत्त्वाचे टाईपचे प्रश्न असतील ते डायरेक्टली सोडून घेऊया. आदले मधले कुठलेही प्रश्न आपल्याला फक्त टाईप महत्त्वाच्या कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात ते कसे सोडवायचे असतात, आपण जेवढे पण महत्त्वाचे टाईप असतील ते सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला या टाईपचे प्रश्न कसे सोडवायचे.
आपल्याला प्रश्नात काय म्हटलेलं आहे, जर अधिक म्हणजे वजाबाकी. आता आपल्याला इथं अधिक म्हणजे वजाबाकी दिलेलं आहे, म्हणजेच अधिक बरोबर इथं वजाबाकी अशा प्रकारची आपण इथं मांडणी करत चालायची आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, इथं वजाबाकी म्हणजे गुणाकार. ठीक आहे, गुणाकार असेल. त्यानंतर गुणाकार म्हणजे काय म्हटलेलं आहे, गुणाकार म्हणजे आपल्याला भागाकार असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, भागाकार म्हणजे बेरीज असेल अशा प्रकारचं दिलेलं आहे. तर आपल्याला दिलेल्या समीकरणामध्ये या किमती टाकून प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती आपल्याला संख्या येईल ते काढायचं आहे. एकदम सोपं असतं. आता हे जे समीकरण आहे यामध्ये फक्त आपल्याला यानुसार हे हे जे चिन्ह आहे ते टाकायचे आणि त्यानुसार आपल्याला हे समीकरण सोडवायचं असतं. आता समीकरणाची आपण मांडणी करूया. 34. आता गुणाकार म्हणजे काय म्हटलेलं आहे, गुणाकार म्हणजे आपल्याला दिलेलं आहे भागाकार. ठीक आहे, आपण भागाकाराचं चिन्ह इथं घेतलं. त्यानंतर 2 दिले. त्यानंतर इथं आहे बेरीज. बेरीज म्हणजे काय दिलेलं आहे, वजाबाकीचं चिन्ह आपण इथे टाकलं. त्यानंतर इथं 6 आहे तसेच आपण लिहिले. आणि त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, भागाकार. तर भागाकार म्हणजे काय आहे, भागाकार म्हणजे आहे बेरीज. बरोबर, अशा प्रकारचे आपण इथं बेरीज, इथं भागाकार म्हणजे बेरीजचं जे चिन्ह आहे ते टाकलं आणि त्यानंतर 12 अशा प्रकारचं आपण नोट केलं. हे समीकरणामध्ये आपण जे चिन्ह आहेत ते टाकले. आपल्याला जशानुसार मांडणी करायला सांगितली होती त्यानुसार आपण मांडणी केली आणि चिन्ह टाकले. आता फक्त आपल्याला समीकरण सोडवायचं आणि किमती काढायच्या. आता म्हणजे समीकरणाची जी पण किंमत येईल ती आपल्याला काढायची आहे. आता यामध्ये जर नॉर्मली विचार केला तर आपल्याला कशा प्रकारची क्रिया करायची असते, सर्वात पहिल्यांदा समीकरण सोडवायच्या वेळेस जर कुठं कंस असेल तर कंस सोडवायचा, कंस नसेल तर आपल्याला भागाकाराची क्रिया करायची, भागाकार जरी नसेल तर आपल्याला गुणाकाराची क्रिया करायची, गुणाकार झाल्यानंतर वजाबाकी आणि त्यानंतर बेरीज. याच क्रियेने तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, हे अशा प्रकारचे जेवढे पण प्रश्न असतात ते सोडवायचे असतात. तर चला, कंस आहे का, कंस नाहीये, त्यामुळे कंसाची क्रिया सोडून देऊया. पुढील आपण बघूया, भागाकार आहे तर भागाकाराची क्रिया सर्वात पहिल्यांदा करून घेऊया. तर 34/2 दिलेले आहे. ठीक आहे, 17 दुने 34 म्हणजे 17 आपलं प्रश्नाचं इथं उत्तर येणार. त्यानंतर आपलं बाकीचं समीकरण आहे तसंच आपण इथं मांडणी करून घेतली. बरोबर, आता भागाकार झाल्यानंतर तुम्हाला काय सांगितलेलं आहे, गुणाकार करायचा. ठीक आहे, परंतु गुणाकाराची क्रिया कुठे दिसते का, गुणाकाराची कुठंच क्रिया दिसत नाहीये. त्यानंतर गुणाकारही सोडून दिला. आता आपल्याला करायचे वजाबाकी. चला वजाबाकी करूया. 17 मधून 6 गेले. 17 मधून 6 गेले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार, 11 येणार. 11 प्लस 12. ठीक आहे, म्हणजेच इथं बेरीजचं चिन्ह आणि यांची फक्त आता आपल्याला बेरीज करायची आणि 11 आणि 12 किती होतात, 23 होतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. अतिशय सोप्या रित्या अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. फक्त यामध्ये ही जी क्रिया करतो ना आपण, सर्वात पहिल्यांदा भागाकार, गुणाकार, त्यानंतर बेरीज, वजाबाकी, हे जे पण असतं ते तुम्हाला याच क्रियेने करायचं. कंस असेल तर कंस सोडवायचा, त्यानंतर भागाकार, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर इथं वजाबाकी आणि त्यानंतर बेरीज. याच क्रियेने हे उदाहरणं तुम्हाला सोडवायचे असतात. जेणेकरून तुमचं जे पण उत्तर आहे ते व्यवस्थित येऊन जाईल, कोणत्या प्रकारच्या चुका तुमच्याकडून होणार नाही. चला आता दुसऱ्या टाईपचं उदाहरण आपण सोडूया. बघा, पुढील आपला प्रश्न अशा प्रकारचा दिलेला आहे. आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगायचं आहे. या टाईपचे सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. आता यामध्ये काय झालेलं आहे, आपल्याला एकच क्रिया बघायची. इथे जी संख्या दिलेली असते त्यापासून ही संख्या कशी आली, यापासून ही कशी आली, यापासून ही कशी आली आणि त्याच क्रियेने आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी पुढे कोणती संख्या येईल ते बघायचं. आता सर्वात पहिल्यांदा 4 संख्या दिली होती. तर 4 पासून 9 आले, म्हणजे 4 मध्ये जर विचार केला तर 5 इथं प्लस झाले तेव्हा 9 आले. बरोबर, आता 9 दिले. ठीक आहे, आता 9 मध्ये जर विचार केला तर 9 मध्ये किती ऍड केल्यानंतर इथे 19 येतं, तर 10 ऍड केल्यानंतर. ठीक आहे, तर 10 ऍड केल्यानंतर 19 झाले. आता 19 मध्ये किती ऍड केल्यानंतर इथे 39 उत्तर येतं, तर 20 ऍड केल्यानंतर 39 उत्तर येतं. बरोबर, आता 39 मध्ये किती ऍड केल्यानंतर इथे 79 उत्तर येतं, 40 ऍड केल्यानंतर 79 उत्तर येतं. बरोबर, एवढं तुम्हाला समजून आलं कशा प्रकारचं सोडवलं. सर्वात पहिल्यांदा 5 ऍड झाले, त्यानंतर 10 ऍड झाले, प्लस झाले म्हणजे, आणि त्यानंतर इथे 20 ऍड झाले, त्यानंतर 40 ऍड झालेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला किती ऍड करावं लागणार आहे, 80 ऍड करावं लागणार आहे, कारण दुप्पट इथं प्लस होत चालले. म्हणजेच यामध्ये किती 80 प्लस करावे लागणार आहे. कशामध्ये, 79 मध्ये 80 तुम्हाला ऍड करावं लागणार आहे. तर प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार आहे मग, 159. 159 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्याच प्रकारे पुढील त्याच प्रकारचे उदाहरणे तुम्ही देखील बघू शकता आणि सोडवा आणि माझ्या अगोदर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.
तर बघा यामध्ये आता काय क्रिया केलेली दिसते तुम्हाला 14 पासून इथे 28 आलेत बरोबर. 28 पासून 30 आणि 30 पासून 60, 60 पासून 62 अशाच प्रकारची क्रिया करायची. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती आपल्याला संख्या येईल ते सांगायचं आहे. आता 14 दिलेत. सर्वात पहिल्यांदा 14 दिलेले आहेत. तर 14 आपण इथे घेतले. 14 मध्ये आपल्याला किती ऍड केल्यानंतर इथं 28 येतात. इथं 14 गुणिले 2 जर केलं तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं 28. आता 28 मध्ये आता पुन्हा इथं किती ऍड झालेत? फक्त 2 ऍड झालेत. किती? 2 म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 30. आता हे जे 30 आलेले आहेत, आता या 30 ला पुन्हा जर विचार केला 2 नी गुणाकार केला, 2 नी गुणाकार केला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 60. आता 60 मध्ये प्लस 2 केले पुन्हा तर प्रश्नाचं उत्तर येतं 62. आता या 62 मध्ये पुन्हा इथं गुणाकार 2 नी केला तर 62 ला जर 2 नी गुणाकार केला तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं? 124 आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं आणि 124 मध्ये 2 ऍड केले तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं? 126. ठीक आहे. म्हणजे सर्वात पहिल्यांदा यामध्ये काय झालेलं आहे? 2चा गुणाकार झालाय आणि त्यानंतर 2ची इथं बेरीज झालेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा गुणाकार त्यानंतर बेरीज, गुणाकार त्यानंतर बेरीज. ठीक आहे. अशा प्रकारचं इथं स्वरूप तुम्हाला मांडणी बघण्यासाठी भेटत आहे. आता 126 आलेले. ठीक आहे. आता 126 आपण इथे घेणार. 126 गुणिले 2 करणार. आता 126 गुणिले 2 केल्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 252. 252 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ह्या टाईपचे सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. चला पुढील टाईपचे प्रश्न आपण सोडून घेऊया. पुढे बघा आता पुढील या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारले जाणार. आता यामध्ये काय दिलेलं असतं? एक डावी बाजू दिलेली असते, एक उजवी बाजू दिलेली असते आणि त्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारले असतात. त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं असतं. आता व्यवस्थित बघायचं यामध्ये काय अक्षरे दिलीत, काय कॅरेक्टर दिलेत, काय संख्या दिल्यात हे व्यवस्थित आपल्याला बघायचं. प्रत्येक वेळेस वेगवेगळं विचारलं जातं. आता इथं आपल्याला फक्त इथं काय दिलेलं आहे? इथं आपल्याला फक्त आता अक्षरं दिलेले आहेत. आता त्यापैकी आपल्याला उत्तर सांगायचं इथे काय म्हटलेलं आहे खाली? येथे अशी किती व्यंजने आहेत? आपल्याला काय प्रश्न विचारलाय? येथे अशी किती व्यंजने आहेत ज्यापैकी त्याच्या आपल्याला म्हटलेलं आहे लगेच ताबडतोब. प्रत्येकाचा जर विचार केला तर त्याच्या ताबडतोब आधी एक स्वर आहे आणि ताबडतोब लगेच नंतर काय आहे? एक स्वर आहे. म्हणजेच अशी किती व्यंजने आहेत ते आपल्याला शोधायचे आहे. त्याच्या आधी आणि नंतर लगेच आपल्याला स्वर बघण्यासाठी भेटत आहे. आता इंग्रजीमधील आपल्याला स्वर किती आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. व्यंजन कोणकोणते ते माहिती गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आता स्वर आणि व्यंजन सर्वांनाच माहिती असेल. आता त्यानुसार हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. आता इंग्रजीमध्ये जर म्हटलं तर व्यंजन कोणकोणतं आहे आणि स्वर कोणकोणते आहेत ते बघूया. आता यामध्ये स्वर कमी आहेत त्यामुळे स्वर आपल्याला गवसायचे आहेत. इथे बघा स्वर इथे एक स्वर आहे त्यानंतर इथे एक स्वर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर आलं तर पुढे आपल्याला इथे एक स्वर बघण्यासाठी भेटत आहे. पुढे जर आलं तर आपल्याला इथं आय इथे एक स्वर दिसत असेल. इथे एक आपल्याला एक स्वर बघण्यासाठी भेटत असेल. पुढे जर विचार केला तर दिसतोय का कुठं स्वर अजून? बघा यामध्ये कुठं आपल्याला स्वर दिसत आहे का? तर पुढे एकही स्वर आपल्याला दिसत नाहीये. ठीक आहे. यामध्ये किती स्वर आलेले आहेत? 5 स्वर आलेले आहेत. बरोबर. आता हे स्वर आलेले आहेत परंतु यामध्ये आपल्याला काय गवसायचंय? अशी किती व्यंजन आहेत त्याच्या लगेच ताबडतोब आधी आणि नंतर एक स्वर येतो. तर इथे आपल्याला दिसतंय का कुठं? नाही. इथे देखील दिसतंय का? नाही. परंतु इथे बघा इथे आपल्याला एक व्यंजन दिसत आहे यम. यम हे जे व्यंजन आहे त्याच्या ताबडतोब आधी आणि नंतर एक स्वर आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. तो स्वर कोणता? इथं आय आणि इथे ई. बरोबर. हे दोन स्वर आपल्याला आधी आणि नंतर लगेच भेटत आहे आणि अशा प्रकारची किती व्यंजन आहे? फक्त एकच व्यंजन आहे. ते कोणतं? यम. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय सांगता येईल? एक व्यंजन आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे देखील तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारले जाणार मित्रांनो. ठीक आहे. तर बघा या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी खूपच महत्वाची माहिती देत आहे. नगररचना आणि मूल्यनिर्धारण या परीक्षेमध्ये तुम्हाला 4 विषयांवरती प्रश्न विचारले जाणार. कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जाणार यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. यामध्ये सर्वात पहिला विषय असणार आहे मराठी, त्यानंतर इंग्रजी. ठीक आहे. इंग्रजी त्यानंतर पुढे जर विचार केला तर बुद्धिमत्ता. यामध्ये शक्यता गणितचे सुद्धा कधी कधी प्रश्न 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. परंतु 90% तुम्हाला बुद्धिमत्ता विचारले जाणार. ठीक आहे. बुद्धिमत्ताचे प्रश्न विचारले जाणार आणि त्यानंतर शेवटी जर विचार केला तर सामान्य ज्ञान. ठीक आहे. सामान्य ज्ञान यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. अशा प्रकारचे या सर्व विषयानुसार आपण सर्व टॉपिकच्या नोट्स काढलेल्या आहेत. आपण एक व्हिडिओ डिटेलमध्ये बनवला होता अभ्यासक्रमावरती. तुम्हाला मराठीवरती, इंग्लिशवरती, गणित, बुद्धिमत्ता झालं, सामान्य ज्ञान यावरती कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाणार
त्या टॉपिकनुसार सर्व IMP नोट्स आपण काढलेले आहेत. मराठीच्या सर्व टॉपिकचा समावेश केलेला आहे. इंग्रजीच्या सुद्धा सर्व टॉपिकचा समावेश केलेला आहे. बुद्धिमत्तेच्या सर्व टॉपिकचा समावेश केलेला आहे. या नोट्समध्ये तुम्हाला सर्व काही स्पष्टीकरणासोबत टॉपिकनुसार अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बुद्धिमत्तावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार, सर्व टॉपिक आपण एकूण 50 टॉपिक कव्हर केले. 50 टॉपिक वरती कोणकोणत्या टाईपचे उदाहरणे विचारली जातात, त्या टाईपची उदाहरणे तुम्हाला कशी सोडवायची असतात, सर्व स्पष्टीकरण तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे, सर्व स्पष्टीकरणासोबत तुम्हाला या नोट्स भेटणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यासोबत सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला चालू घडामोडीवरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. तर चालू घडामोडी तुम्हाला लेटेस्ट एका वर्षाची संपूर्ण चालू घडामोडी दिली जाणार आहे. अशा प्रकारचा आपण अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला पाहिजे असेल, 4 विषयांच्या नोट्स काढलेल्या आहेत. तर या तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी आपण खूपच कमी किमतीमध्ये सर्व काही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण सर्वसाधारण जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील या नोट्सचा फायदा व्हायला पाहिजे. त्यासाठी किंमत आपण फक्त ₹160 ठेवलेली. किती? 160 मध्ये 4 विषयांच्या नोट्स भेटणार आहे. लेटेस्ट त्यासोबत तुम्हाला चालू घडामोडी 1 वर्षाची भेटणार आहे. तर त्यासाठी तुमच्यासाठी या नोट्स बेस्ट असणार आहे. रिव्हिजन करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी, कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी कामी येणार आहे. तर ₹160 पेमेंट ठेवलेलं आहे. जर तुम्हाला या नोट्स हव्या असतील तर तुम्हाला एक नंबर देतोय, 91 39 64 31 99. ठीक आहे, तर हा नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता, 91 39 64 31 99. नाहीतर हा मोबाईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल मोबाईल नंबर, तिथून तुम्ही हा नंबर मिळवू शकता. या नंबरवरती तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला ₹160 पेमेंट करायचंय. किती? ₹160 पेमेंट करायचंय या नंबरवरती. आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. कुठं? व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व विषयांच्या जेवढ्या पण आपल्याकडे नोट्स आहेत त्या सर्व काही तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील मित्रांनो. तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेले खूपच महत्त्वाच्या IMP आपण नोट्स काढलेले आहेत. तर टॉपिकनुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सर्व काही तुम्हाला फक्त ₹160 मध्ये मी उपलब्ध करून देणार आहे. तर खूपच महत्त्वाच्या नोट्स असणार आहे. तर या नोट्सचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. जास्तीत जास्त कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी या नोट्स तुम्हाला ₹160 मध्ये आपल्या टीम कडून उपलब्ध करून दिल्या जात आहे. तर नंबर दिलेला आहे, तर लवकर लवकर पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवरती पाठवा. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व काही भेटून जाणार आहे. तर चला आता पुढील प्रश्न आता आपण बघूया. तर बघा इथेच वरील एक आपण या टाईपचे उदाहरण एक सोडून घेऊया. यामध्ये तुम्हाला गटात न बसणारा म्हणजेच वेगळी संख्या जे पण अक्षर दिलेले असतात किंवा संख्या दिलेल्या असतात ते आपल्याला शोधायचं असतं. ठीक आहे, गटात न बसणारे. त्यामध्ये आपल्याला काही जोड्या दिलेल्या आहेत. आता यापैकी कोणती जोडी आपल्याला गटात बसत नाहीये ते ओळखायचं आहे. तर ते कसं ओळखणार व्यवस्थित समजून घ्या. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. एकदम सोपे प्रश्न असतात आणि आपल्याला हातचे मार्क इथे देऊन जाणारे असतात. तर चला या टाईपचे प्रश्न आपण सोडून घेऊया. तर यामध्ये आपल्याला काय क्रिया वेगळी झालेली बघायची आहे. आपल्याला या 3 जोड्यांपैकी यापैकी कोणत्याही 3 जोड्यांमध्ये जी क्रिया असते ती सारखी झालेली असते आणि एका या गटामध्ये या जोडीमध्ये जी क्रिया झालेली असते ती वेगळी झालेली असते. तर त्यासाठी आपल्याला पुन्हा तक्त्याची गरज पडणार आहे. या तक्त्याची तर तक्ता मी काढून घेतलेला आहे. आता या प्रकारे आपल्याला हे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता इथं RS दिलाय आणि त्यानंतर UV दिलेला आहे. म्हणजेच R कुठे? R इथे आणि त्यापासून इथे S आलेला आहे. म्हणजे R पासून पुढील +1 झालेलं आहे. त्यानंतर इथं U आणि पुढे काय आलंय? V झालेलं आहे. म्हणजेच यामध्ये काय झालंय? +1 झालंय. त्यानंतर इथे +2 झाले आणि इथे +1 झाले. अशा प्रकारची ही जोडी तयार झालेली दिसत आहे सर. ठीक आहे, पुढील जोडी बघूया. आता हे तुम्हाला समजून आलं की अशा प्रकारची इथं क्रिया झालेली आहे. +1 +2 +1 अशा प्रकारची इथं क्रिया झालेली बघण्यासाठी भेटत असेल. इथे HI दिलेला आहे. H आणि I दिलेला आहे. ठीक आहे, इथे HI त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे? K आणि L दिलेलं आहे. म्हणजे इथे सुद्धा हीच क्रिया झालेली आहे. +1 त्यानंतर +2 आणि +1 अशा प्रकारची इथं क्रिया तुम्हाला झालेली बघण्यासाठी भेटत असेल. ठीक आहे, म्हणजे या दोन्ही ज्या जोड्या आहेत त्यांच्यामध्ये क्रिया जी झालेली आहे ती सारखीच आहे. आता पुढील 3 नंबरचं बघूया. इथं C दिलाय, त्यानंतर इथं D दिलाय. ठीक आहे, त्यानंतर इथं D पासून पुढे काय आलंय? F आलाय आणि G आलाय. म्हणजे इथे सुद्धा हीच क्रिया झालेली आहे. +1 त्यानंतर +2 आणि +1 हीच क्रिया तुम्हाला झालेली बघण्यासाठी भेटत असेल. म्हणजेच आपल्याला यावरून लगेच समजून आलं की या तिन्ही जोड्या सारख्याच आहे. म्हणजे चौथ्या जोडीमध्ये नक्कीच काही ना काही इथं गडबड असणार आहे, ती वेगळी असणार आहे, गटात न बसणारी असणार आहे. तर चला शोधूया. इथं V दिलाय.
व्ही पासून इथे डब्ल्यू आला बरोबर, इथे +1 हे तर बरोबर झालं +1. आता इथं +2 व्हायला पाहिजे. म्हणजे +2 झालं म्हणून तर इथं काय यायला पाहिजे, इथं वाय आणि त्यानंतर इथं झेड यायला पाहिजे. बरोबर की नाही? +1 आणि इथं +2चा फरक असायला पाहिजे. परंतु इथे काय आलेलं आहे, त्यानंतर इथे डायरेक्टली इथं एक्स आलाय आणि त्यानंतर वाय आलाय. म्हणजे इथे +1 अशा प्रकारची इथे जोडी दिसत असेल. म्हणजेच गटात न बसणारी जोडी कोणती असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर इथं असणार आहे. तर चला पुढील टाईपचे आपण काही प्रश्न सोडून घेऊया. तर आता आपल्याला वेन आकृतीवरती कसा प्रश्न विचारला जातो तो आपण बघूया. तर बघा यामध्ये कुठं तो प्रश्न आहे. तर यामध्ये या टाईपचे तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. इथे आपल्याला त्याच टाईपचे फक्त आपल्याला यासाठी हे संकेत आपल्याला दिले, त्यानंतर यासाठी हे दिले, त्यानंतर आपल्याला याचनुसार यासाठी काय येईल ते आपल्याला शोधायचं असतं. एक तर हे प्रश्न तुम्ही डायरेक्टली आता सर्वात पहिल्यांदा वेन आकृतीचा वरील प्रश्न आहे, परंतु सर्वात पहिल्यांदा आपण या टाईपचे एक प्रश्न सोडून घेऊया. इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, इंग्रजी इथं वर्णक्रमानुसार, ठीक आहे. आता इथं वर्णक्रमानुसार आपल्याला काय दिलेलं आहे, इथे काय आपल्याला अक्षरे दिलेत, जसं की जे एन झालं, तर हे थोडं आपण इकडे खाली घेऊया. जे एन एस एक्स, ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला त्याची वैशिष्ट्य नाही तर ते त्याचा जो संकेत दिलेला असतो त्याचा पुढील दिलेला असतो. म्हणजे जसं की यासाठी हे दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजेच आपण ते अक्षर याच्या खाली मांडून घेणार, ठीक आहे. ते याच्या खाली मांडून घ्यायची फक्त अशा प्रकारचं. इथं क्यू आला, त्यानंतर इथं व्ही आला, ठीक आहे. हे झालं. त्याच प्रकारे आपल्याला पुढील काही अक्षरे दिलेले असतात, जसे की इथं डब्ल्यू दिलंय, त्यानंतर ओ एल के, ठीक आहे. हे अक्षरे दिलेत आणि यासाठी काय आहे पुढील अक्षर हे याच्या खाली हे मांडून घेतलं, ठीक आहे. अशा प्रकारचं इथे हे आपण अक्षर मांडून घेतलं. तर त्याच प्रकारे आपल्याला यासाठी काय येईल म्हणजे आर वाय एम ई या अक्षरांसाठी आपल्याला काय येईल ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे याचा संबंध कशाशी येईल, कोणत्या अक्षरांची येईल ते आपल्याला सांगायचं असतं. तर चला या टाईपची उदाहरणं तुम्हाला विचारली जातात. तर चला आता ह्यावरतून आपल्याला हे कसं आलं ते बघायचं. नक्की जे वरतून आता सर्वात पहिले इथं जे दिलाय, जे पासून इथे जी कसं आलं ते बघायचं. आता एबीसीडीच्या क्रमानुसार आपण इथे सर्वात पहिल्यांदा मांडणी करून घेणार. एबीसीडी पटकन ही मी मांडणी करून घेतो. तर बघा अशा प्रकारचा आपण हा तक्ता इथं काढून घेतला, फक्त मांडणी केली अशा प्रकारचा. आता आपल्याला जे पासून इथं जे आलाय ते बघायचं. इथं कुठं जे दिलेलं आहे, इथं जे दिलंय बरोबर. जे पासून काय आलेलं आहे, जी आलेलं आहे. म्हणजे पहिलं अक्षर जर म्हटलं तर या पहिल्या अक्षरापासून हे पहिलं अक्षर कसं आलं ते बघायचं. जे पासून इथं जे आलेलं आहे म्हणजे इथं मायनस म्हणजे मागील अक्षर 3 केली तर मागील तिसरं अक्षर आपल्याला जी दिसत असेल म्हणजे इथं -3चं आपल्याला अंतर दिसत असेल बरोबर. आता एन पासून इथं की आलाय, एन कुठे आता हे काढून टाकूया. इथं एन दिलेलं आहे, एन पासून इथं की आलाय म्हणजे मागील तीन अक्षर म्हणजे -3 झालेले बरोबर. आता चला पुढे आपल्याला अशाच प्रकारचं करायचं आहे. पुढे काय यस आणि क्यू. यस कुठे आहे, यस इथे आणि इथे आपल्याला क्यू कुठे दिसत असेल, आपल्याला क्यू इथं, इथं हा ओ आहे, हा ओ आहे आणि इथं क्यू आहे, इथं यस आहे, इथं क्यू म्हणजेच -2 झालेली अक्षर आपल्याला बघण्यासाठी भेटत असेल. इथे किती -2 झालेत आणि त्यानंतर एक्स पासून व्ही आलेला आहे. एक्स कुठे आहे, इथे एक्स आहे आणि इथे व्ही म्हणजे -2 झालेली आहे. म्हणजे -3 -3 आणि -2 अशा प्रकारचे तुम्हाला इथं संबंध दिसत असेल. त्याच प्रकारे इथं आपण बघूया यामध्ये सुद्धा तीच क्रिया घडलेली आहे का ते आपण बघूया. ते इथं डब्ल्यू दिलाय, इथं सर्वात पहिल्यांदा डब्ल्यू बघा कुठे डब्ल्यू इथे दिलेला आहे. डब्ल्यू पासून इथं काय आलेलं आहे, डब्ल्यू पासून इथं आलेला आहे टी बरोबर. डब्ल्यू पासून टी आलेला आहे तर आपल्याला -3चं अंतर दिसत असेल बरोबर. त्यानंतर इथं जर विचार केला तर इथं ओ आहे, ओ पासून काय आलेलं आहे एल, -3चं अंतर तुम्हाला दिसत असेल आणि पुढे जर विचार केला तर यामध्ये -2चं अंतर आहे, यामध्ये सुद्धा -2चं अंतर आहे. हे देखील तुम्हाला समजून आलं याच क्रियेने झालंय. तर आता याचं आपल्याला काढायचंय. इथं आर आहे, कुठे आर आता इथं आर आहे, -3 करा काय येईल ओ येईल म्हणजेच त्याच्या खाली काय येईल ओ, ठीक आहे. हे आपल्याला पहिले समजलं. इथं वाय आहे, वाय पासून -3 करा व्ही येईल बरोबर. त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथं यम दिलेला आहे, यम कुठे आहे, यम इथे दिलेला आहे, -2 करा, -2 केला तर के येईल. आता अशाच प्रकारचं -2 करायचंय, ई दिलेलं आहे, ई पासून -2 करा काय येईल सी येईल. आपलं हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. बघा कुठे आहे ओ व्ही के सी, ओ व्ही के सी ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर ठीक आहे, समजून आलं तुम्हाला हा प्रश्न आपण कसा सोडवला. अतिशय सोप्या आणि सरळ पद्धतीने अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. याचमध्ये अजून एक टाईपचे प्रश्न असतात की आपल्याला अशा प्रकारचं दिलं असतं म्हणजे यापासून ही अक्षर आली अशा प्रकारचं दिलेलं असतं तर आपल्याला यापासून काढायचं असतं. तर त्यावेळेस कधी कधी काय करायचं असतं, कधी कधी आपल्याला काय करायचं असतं ते देखील सांगतो बघा.
आता यामध्ये आपल्याला काय दिलेलं असतं, डायरेक्टली याच्या समोरील ही अक्षरं अशा प्रकारची दिलेली असतात. आता इथेच आपल्याला यामध्ये कोणती अक्षरं दिली असती मग? त्यानंतर तुम्हाला काय काढायला सांगितलं असतं माहिती का? इथे अशा प्रकारची ही अक्षरं दिली असतात, उदाहरण असतं आणि त्यानंतर तुम्हाला काढायला लावलं असतं एल, एस त्यानंतर एन आणि त्यानंतर एक्स यांची तुम्हाला पुढे कोणती अक्षरं येईल ते काढायला लावली असती. आता इथे एलच्या खाली काय आलेलं आहे? जे. तर या दोनपैकी बघायचं इथे जे आलंय तर इथे जे पण येणार. इथे यस दिलेला आहे, यसच्या खाली काय आलंय? क्यू म्हणजे क्यू येणार आणि त्यानंतर इथे एनच्या खाली काय आलेलं आहे? एनच्या खाली आलेलं आहे के आणि एक्सच्या खाली काय आलेलं आहे? व्ही. म्हणजे अशा प्रकारची सुद्धा तुम्ही हे उदाहरणं सोडू शकता. या टाईपची सुद्धा तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारले जातात. जेवढे टाईप आपल्याला पूर्ण करता येतील तेवढे टाईप आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण आपल्या नोट्समध्ये हे सर्व टाईपचे उदाहरणं स्पष्टीकरणासोबत सोडून दिलेलेच आहे. ठीक आहे. समजून आला तुम्हाला हा प्रश्न कसा सोडवला? चला आता वेन आकृतीचा प्रश्न कसा येतो ते आपण सोडून घेण्याचा प्रयत्न करूया. आता इथं आपल्याला हे फक्त म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न वाचण्यासाठी दिलेला असतो. आपल्याला या टाईपचं जर आलं विधान आणि निकष दिलेले असतात, तर आपल्याला या टाईपचे उदाहरणं सोडवण्यासाठी एकदम सोपी असतात. परंतु प्रश्न आपल्याला वाटतो खूपच मोठा आहे, त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न आपण स्किप करत असतो, सोडून देत असतो. आता आपल्याला यामध्ये जास्त काही नाहीये. आपल्याला इथं काही विधानं दिलेलं असतात. ठीक आहे. विधान दिलं असतं आणि निकष दिलं असतं. हे विधानं बघायची आणि त्यानुसार हे निकष बरोबर आहे की चुकीचे आहे ते आपल्याला ओळखायचं असतं आणि त्यानुसार हे पर्याय आपल्याला शोधायचे असतात. तर चला आता या टाईपची उदाहरणं आपण सोडून घेऊया. तर आपल्याला जे विधानं दिलेले असतात त्यानुसार आपल्याला मांडणी करायची असतात. आता मांडणी कशी करायची बघा. काही बागा, आता काही बागा उद्याने आहे असं म्हटलेलं आहे. इथं काही बागा घेतलं, या बागा आहेत. ठीक आहे. या काय आहेत? या बागा. ठीक आहे. अशा प्रकारचं आपण घेतलं. काही बागा उद्यानं आहेत. म्हणजे यातील काही बागा उद्यानं आहेत. म्हणजे अशा प्रकारची आपली ही वेन आकृती इथं तयार होत आहे. हे काय आहेत? आपण आपल्या भाषेमध्ये हे आहेत उद्यानं. ठीक आहे. हे उद्याने आहेत अशा प्रकारचं आपण इथं समजून घ्यायचं. आता पुढे काय म्हटलेलं आहे? काही उद्यानं आपल्याला स्टेडियम आहेत म्हटलेलं आहे. म्हणजे यातील काही उद्यानं स्टेडियम आहेत. हे काय आहेत? स्टेडियम अशा प्रकारचं आपल्याला समजून घ्यायचं. त्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे? एकही स्टेडियम इमारत नाहीये. आता एकही स्टेडियम इमारत नाहीये म्हणजे इमारत कुठेतरी सेपरेट असणार आहे. हे काय झालं? इमारत. ठीक आहे. हे इमारत झालं. अशा प्रकारची इथं वेन आकृती इथं आपली तयार झाली. आता त्यानुसार हे जे निकष दिलेले असतात ते बरोबर आहे की चुकीचे आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे? एकही भाग इमारत नाही. आता इथे एकही भाग इमारत नाहीये. यातील जर विचार केला तर इथे एकही भाग इमारत नाहीये. ठीक आहे. अशा प्रकारचा इथे जर विचार केला तर अशा प्रकारचा. बाग आणि इमारत, एकही बाग इमारत नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर यामध्ये जे आपल्याला निकष दिलेले आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता एकही बाग इमारत नाहीये. आता बाग आणि इमारत हे आपल्याला जे निकष दिलेले आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे. कारण बाग आणि इमारतीचा कुठे संपर्क दिसतोय का? नाही. असं जर विचारलं असतं तर यातील काही आपल्याला म्हटलेलं एकही भाग उद्यान नाही. तर आपल्याला हे जर विचार केला तर हे आपलं चुकीचं असतं. ठीक आहे. परंतु इथं एकही भाग इमारत नाही म्हटलेलं आहे. म्हणजे बागाचा आणि इमारतीचा काही कुठे संपर्क दिसतोय का? नाही. म्हणजेच हा जो निकष आहे तो बरोबर आहे. पुढे जर विचार केला काही उद्यानं काय म्हटलेलं आहे. आता यातील काही उद्यानं इमारत आहे असं म्हटलेलं आहे. आता इमारत आणि उद्यान याचा काही संपर्क दिसतोय का? आपल्याला यामध्ये काही संपर्क दिसतोय का? नाही. म्हणजे हे देखील जर म्हटलं तर हे आपल्याला इमारत आहे हे चुकीचं आहे. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला फक्त पहिलं जे निकष आहे ते बरोबर दिसत आहे आणि दुसरं चुकीचं दिसत आहे आणि त्यानुसार आपल्याला या प्रश्नाची उत्तरं द्यायची. म्हणजे जर विचार केला तर आपल्याला यापैकी बघा फक्त निकष एक सत्य आहे हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. याच टाईपचा अजून एक प्रश्न तुम्हाला दाखवतो तो तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. बघा आता या टाईपचा आपण एक प्रश्न सोडवला. याचा स्क्रीनशॉट घ्या. 2 नंबरचा प्रश्न आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ठीक आहे. हा तुम्हाला होमवर्क देत आहे. तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता बघा या टाईपचा अजून एक आपण प्रश्न बघितलाय. या टाईपचा प्रश्न हा सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. 5 नंबरचा प्रश्न आहे. त्यानंतर हा प्रश्न झाला. त्यानंतर हे सर्व प्रश्न झाले. आता या टाईपचा सुद्धा आपला पहिला प्रश्न सोडून झालाय. 16 नंबरचा प्रश्न आहे. हा देखील तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायला विसरू नका. चला पुढे. पुढे जर विचार केला तर बघा आता 7 नंबरचा प्रश्न इथे दिलेला आहे. 17 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आता हा प्रश्न सोडवा. इतर त्याच टाईपचा प्रश्न आहे आणि तुम्हाला याचं देखील उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. बाकी जर विचार केला तर हा देखील प्रश्न सोडवला, हा देखील सोडवला. पुढे बाकी जेवढे पण मी प्रश्न काढलेले होते ते सोडवून घेतलेले आहेत आणि बाकी पुढील भागामध्ये आपण वेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडून घेण्याचा प्रयत्न करूया. आता तुम्हाला 3 प्रश्न सोडवण्यासाठी दिलेले आहेत. तर तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. बाकी आपण आपल्या नोट्समध्ये हे सर्व उदाहरणं स्पष्टीकरणासोबत सोडून दिलेले आहेत. या टाईपचे हे नव्हे तर या टाईपचे सर्व बाकीचे जे महत्त्वाचे उदाहरणं आहेत, ते सर्व स्पष्टीकरणासोबत सोडून दिलेले आहेत. त्यासाठी नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे. ठीक आहे. या नोट्स घ्यायला विसरू नका. खूपच कमी किमतीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून आपण या नोट्स उपलब्ध करून देत असतो. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.